26 जानेवारीला जिल्हा परिषद शाळेवर जाऊन तिथे इतका भारी एनसीसी पिरियड होऊन मला असं कधी वाटलं बी नव्हतं. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर. आज होती 26 जानेवारी. तुम्ही चाललो होतो जिल्हा परिषद शाळेवर कार्यक्रम बघण्यासाठी. जिल्हा परिषद शाळेवर आलो तर पाहत का झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम पण झाला होता आणि इकडे पाहत का शपथ घ्यायचा कार्यक्रम चालू होता. कार्यक्रम बघण्यासाठी सोनू ते पण आले होते शाळेवर. सगळेजण असे चूप झाले होते आणि 5 मिनिटांसाठी असं वाटलं होतं की कोणी आहे का नाही शाळेमध्ये. पाहत होतं का सगळेजण बसले होते, पण इथं झाली यायचे एनसीसी पिरियडला सुरुवात. नंतर मला पण आठवलं मी पण एनसीसी घेतली होती. आम्ही 26 जानेवारीला असेच आम्ही पण पिरियड करायचो, पण आता काय केली ती दिवस राहिले तर फक्त आठवणी. बसलो होतो पवन दाला चहा घेऊन मस्तपैकी चहा घेऊन घेतला. तसं तुमचं फुकट चुकड सोडत नाही म्हणा. पवन भाई म्हणे मी सेल्फी मधून एक क्लिप काढतो म्हणे. म्हणलं काढणं काही विषय का त्यासाठी. पाहत होतं काय इकडे आपल्याला आपल्या प्रेमाची पब्लिक भेटली, त्याला ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं. पुन्हा इकडे प्रेमाची पब्लिक हात देत त्याला ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं. पोस्टे सरांना भेटलो. पोस्टे सरांना भेटून तर आम्हाला एकच नंबर आनंद झाला. सर पाहत होते मग आपले व्हिडिओ. सरला म्हणलं जमता का नाही व्हिडिओ. सर म्हणजे एकच नंबर फक्त चालू होती. सरनं फॉलो बी करून टाकलं डायरेक्ट आपल्याला. त्यानंतर बोर्डे सरला भेटलो. सगळ्यात जास्त मार्क खायला मी फक्त बोर्डे सरच्या हातचा. बोर्डे सरचा स्वभाव मात्र एक नंबर बरं का. सगळ्यांनी एक झेंड्याजवळ फोटो काढून घेतला. किशनल घेतलं गाडीवर आणि सरळ निघलो मग घरी जाण्यासाठी. घरी आलो संध्याकाळच्या टाइमला श्यामबाईचा मेसेज आला म्हणे मला मोबाईल घ्यायचं म्हणे एक इकडे. म्हणलं काही विषय का रे भाई, तू बोलवलं मी येणार नाही असं कधी होईन का. आल्याबरोबर पहिले श्यामबाईला भेटलो. मोबाईल तर श्यामबाईने घेतला. रोहित भाई कसं अनबॉक्सिंग करवलं. नंतर मी पडलं की वरची पन्नी पाठवला म्हणून श्यामबाईने घेतला. त्याच्या हातामध्ये मोबाईल श्यामबाईने घेतली. मोबाईलची अनबॉक्सिंग करून मस्त पैकी रोहित भाईने नव्या मोबाईल मध्ये एक सेल्फी मारली. भाऊला नवीन मोबाईल घेतल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या. श्यामबाईला म्हणलं चाल भाई मग येतो मग आता. चला तर भावांनो चाललो मग आता घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. अशीच धमाकेदार ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो नक्की करा.